बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू झाली होती। मात्र आता आयुष होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे पुन्हा एकदा रुग्णांच्या डोक्यावरती केस उगवू लागले। धाराशिवमधील ग्रामीण भागात एसटी भाडेवाढ होऊन सुद्धा एसटी सुसाट धावते। बससाठी गर्दी कायम असल्याचे दरवाढीचा मुद्दा केवळ राजकारणासाठीच होता का असा सवाल उपस्थित झाला आहे। कोल्हापूरच्या मोतीनगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आहेत। राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई केलेली आहे। कच्चं रसायन, गावठी दारू, हातभट्टीवरील साहित्य असा सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे। कोल्हापूरच्या किल्ले भुदरगड परिसरात वावरणाऱ्या बिबट्याने गडबिद्री शाळेत सुद्धा हजेरी लावलेली आहे। मध्यरात्री 1:30च्या सुमारास बिबट्याचा शाळेतील मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। वन अधिकाऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। पालघरच्या सोमटाजवळ ट्रॅफिक जाम झालेला आहे। दोन्ही मार्गांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। गर्भवती महिलेने 9 महिन्याची सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। या अहवालानंतर डॉक्टर सुद्धा अचंबित झाले। जालन्यातील वडीगोद्रीत गावात मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत। धुळे सोलापूर महामार्गावरती आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जरांगेंचं समर्थन करत मराठा आरक्षण देण्याची मागणी या आंदोलकांनी केली। फटका कराल तर खबरदार, 5 वर्ष सरकारला सुखानं सत्तेत राहू देणार नसल्याचा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला। आमच्या मागण्या पूर्ण करणार की नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, आरक्षण देणार की नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही दुसरा मार्ग शोधू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ पुण्यात मराठा समाजाने उपोषण सुरू केले आहे। पुढील 10 दिवस आंदोलक उपोषण करणार असून सरकारने आंदोलकांकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलेला। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पुढील 2 दिवस शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। हवामानावरती आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये पडताळणी सुरू आहे। कृषी विभागाचं पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन केळीची लागवड झाली आहे की नाही याबाबतची पडताळणी करत आहे। जिल्ह्यामध्ये 10 ते 12 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसताना सुद्धा पीक विमा काढल्याचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची विक्रमी आवक झालेली आहे। दरम्यान एकीकडे मिरचीची आवक वाढत असताना दुसरीकडे लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये मिरचीला सरासरी 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 90,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी करण्यात आलेली आहे। ज्वारीचं पीक बहरायला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळत आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री पंकजा मुंडे सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। धाराशिवच्या तेरखेडामध्ये एका फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। एका स्फोटामध्ये 6 जण भाजल्याची माहिती समोर येते। अमळनेरच्या नीम गावातील एका वृद्ध वानराने शेवटचा श्वास घेत मारुतीच्या पायाशी डोकं ठेवत प्राण सोडलेला आहे। या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी मृत वानराची गावातून अंत्ययात्रा काढली। यावेळेला काही भाविकांनी आपलं मुंडन केलेलं आहे। खेड तालुक्यातील शिंदे गावात संत तुकाराम नगर वस्तीकडे जाणारा रस्ता खोदण्यात आलेला होता। दरम्यान खोदकामामुळे गावच्या माजी सरपंचांचा मृतदेह गावी आणण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे। कोल्हापूरच्या आजरा परिसरात हत्तींनी धुमाकूळ घातलेला आहे। अनेक वाहनांच्या नुकसानासह पिकं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून वन विभागाने कारवाई करावी अशी मागणी केली जाते। श्रीरामपूरमध्ये वाळू तस्करांनी उन्माद केलेला आहे। कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवरती या तस्करांनी प्राणघातक हल्ला करत दगडफेक केलेली आहे। वाळू तस्करांचा एक डंपर पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दरम्यान या हल्ल्याविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
सिद्धेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचाऱ्यांची निवासस्थानं ओस पडलेली आहेत. जवळपास 7 वर्षांपासून आरोग्य केंद्र धूळ खात पडतंय, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. मौनी अमावस्येनिमित्ताने कराडच्या कृष्णा कोयना नदीच्या पवित्र प्रीती संगमावरती भाविकांनी अमृत स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. विधिवत पूजा करत नागरिकांनी शाही स्नान केलं. जेजुरीत श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली. स्वामी भक्तांच्या वतीने मिरवणुकीवरती भंडारा आणि फुलांची जेसीबी मधून उधळण करण्यात आली. परभणी शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होते. वाहतूक पोलीस मात्र मुख्य रस्त्यांवरती कारवाई करण्यात व्यस्त आहे. शहरातील अंतर्गत आणि छोट्या रस्त्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. येवला शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय, तर काही भागात गटरचं पाणी थेट घरामध्ये घुसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. यावेळेला पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांनी धरणं आंदोलन करत पालिकेचा निषेध केला आहे. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणाची क्षमता वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. शहराला पाणी पुरवठा अपुरा पडत असल्यामुळे क्षमता वाढवण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांचं निधन झालं. श्वसनाच्या आजारामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते. वर्ध्यात कारंजाच्या पाणी टंचाईसाठी आढावा बैठक घेण्यात आली. पाणी टंचाईवरती उपाययोजना करण्यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी सरपंचांशी चर्चा केली. रायगडच्या पेणमध्ये शिवसेना उभाटाने चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. एसटी दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधी विभागाने संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तिरडीवरती झोपून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे. केरळप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्युनियर वकिलांना 5 वर्षांसाठी आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वकिलांना आजीवन 10,000 रुपये विद्यावेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली. गोंदियामध्ये शिवसेना उभाटाकडून नगर परिषदेवरती धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे. रस्ते, घनकचरा, गटर योजना अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिवसेना उभाटाकडून आंदोलन करण्यात आलेला आहे. एसटी भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतीच्या मोबदल्यासाठी उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी दमदाटी करत फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सरकार कधी लक्ष देणार असा सवाल विचारत शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. व्हॉट्सअपवरून अश्लील संवाद साधत महिलेने एका सराफ व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून 15 लाख उकळले. संभाजीनगरच्या सिटी चौकात ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली. उभ्या आयशर टेम्पोला धडक दिल्याने पुणे नाशिक महामार्गावरती भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी झाले. पाचोऱ्याच्या तालुक्यामध्ये कुऱ्हाडमध्ये बस स्टँड परिसरात अतिक्रमणावरती हातोडा चालवण्यात आलेला आहे. अनेक दिवसांपासून अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर ग्रामपंचायतकडून हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सांगलीच्या विट्यामध्ये 30 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहे. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणी गुजरात आणि मुंबईचं कनेक्शन समोर आलेलं आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल हा मुंबई आणि गुजरातमधून सांगलीच्या विटामध्ये पोहोचायचा अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे. व्यवसाय करायच्या थापा मारत त्या विवाहितेकडून 15 लाख रुपये उकळल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील बोरावल या गावातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अज्ञाताने अपहरण केलेलं होतं. पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर काही तासातच आरोपीला जेरबंद करत मुलीची सुटका केली. गोंदियातील एका घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरामध्ये भीषण आग लागलेली आहे. यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झालंय, तर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. साताऱ्यातील कराडमध्ये भरवस्तीत अवैध मार्गाने वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचं समोर आलेलं आहे. मात्र कराडच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचं बोललं जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड महामार्गालगत असणाऱ्या अतिक्रमणावरती प्रशासनाने कारवाई केलेली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 6 जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झालेला आहे. सुदैवाने यात कुठलीही जखमी कोणी झालेलं नाहीये. मात्र काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. चाकणमध्ये खंडणीसाठी अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे. एकटा व्यक्ती पाहून त्याला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आलेला आहे. यावेळेला पोलिसांनी दोघांना अटक केलेली असून लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकोल्याच्या दहीहंडा पोलीस ठाण्याच्या लाचखोर शिपायासह तंटामुक्ती अध्यक्ष 10,000ची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केलेला आहे. कंबोडिया देशातून ही टोळी अनेक भारतीयांना गंडा घालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलं आहे. येवल्यातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावरती अपघाताची मालिका अजून सुद्धा सुरू आहे. यावेळेला महामार्गावरती 2 वाहनांची धडक झालेली असून 3 जण गंभीर जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती सध्या गंभीर आहे. श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात पालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केलेली आहे. अनेक वर्षांपासून अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्याचं काम पालिकेने हाती घेतलं. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. मराठा आरक्षणाची हायकोर्टात नव्याने सुनावणी होणार आहे. या क्षणाची मोठी बातमी समोर येते. मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती तातडीने सुनावणी घ्या. या याचिकाकर्त्यांची नवीन मुख्य न्यायमूर्तींना विनंती बघायला मिळते. तर नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याची मागणी केली जाते. विशेष पूर्णपीठबाबत अर्ज करा असे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, काय अपडेट समोर येत आहेत? मराठा आरक्षणासंदर्भात हायकोर्टात नव्याने सुनावणी होणार आहे. आम्ही ज्यावेळेस मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची बदली झाली त्याच वेळेस खरं तर हे निश्चित झालं होतं. हा खरं तर तांत्रिक मुद्दा आहे, पण या तांत्रिक मुद्द्याचा फटका हा मराठा आरक्षण सुनावणीला पुन्हा एकदा बसलेला आहे. ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्तींच्या पीठासमोर एखाद्या महत्वाच्या संवेदनशील विषयाची सुनावणी सुरू असते आणि त्याच दरम्यान जर का मुख्य न्यायमूर्तींची बदली झाली तर ती सुनावणी पुन्हा नव्याने घ्यावी लागते. आणखी याचाच फटका बसलाय. आतापर्यंत 6 याचिकादारांची एकत्रित याचिकेवर सुनावणी सुरू झाली होती. आता ही पुन्हा एकदा नव्याने सुनावणी होणार आणि या विषयातल्या अपडेट सहित नवीन मुद्दे समोर येणार. राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं दरम्यानच्या काळामध्ये जे झालेले बदल आहे त्याचीही माहिती देणार. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीच्या दरम्यान याच्यावर कुठेतरी निर्णयापर्यंत पोहोचून एक दिलासा मिळणारा निर्णय मिळू शकतो मराठा समाजाला, ही जी शक्यता निर्माण झाली होती ती मुख्य न्यायमूर्तींच्या बदलीमुळे आणखी नवीन मुख्य न्यायमूर्तींनी पदभार स्वीकारल्यामुळे ही पुन्हा एकदा मालवली आहे. आता हे सगळं काही एकदा पुन्हा सुरू होणार. अमित. प्रशांत, हे आता पुन्हा नव्याने सुनावणी होणार, यामध्ये परत किती कालावधी जाऊ शकतो? आता 3 गोष्टी जर का बघितल्या तर आतापर्यंत 3 न्यायमूर्तींच्या समोर खरं तर ही सुनावणी झाली. 3 मुख्य न्यायमूर्तींच्या समोर. आता हे 4थे न्यायमूर्ती झाले. हा आरक्षणाचा मुद्दा जो आहे 2014 साली ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री होते त्याच वेळेस त्यांनी मावळत्या सरकारच्या वेळेस 16% मराठ्यांना आणखी 5% अल्पसंख्याक मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं होतं. हा विषय तेव्हापासूनच पेटत असलेला विषय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. 2024 साल उजाडलंय. दरम्यानच्या काळात निश्चित. त्यामुळे इथून पुढे आता काय घडामोडी घडतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुण्यातील जीबीएस आजाराच्या तपासणीसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक दिल्लीतून पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे. यावेळेला नांदेड सिटीमधील ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळाला. पथकाने घराघरात जाऊन पाहणी करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी पथकाला घेराव घातलाय. पुण्यापाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरात जीबीएस आजारानं शिरकाव केलेला आहे. 3 जणांना जीबीएसची बाधा झालेली असून यामध्ये 2 महिलांसह एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात 3घांवर सुद्धा उपचार सुरू आहेत. जीबीएस बाधित क्षेत्रामध्ये पुणे पालिकेकडून सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी 85 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. घरोघरी जाऊन पालिकेकडून सर्वेक्षण केलं जात आहे. पुण्यात जीबीएस या आजाराचे 111 रुग्ण सापडल्यानंतर मुंबई पालिका अलर्ट मोडवरती आलेली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पालिका रुग्णालयात 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे.